आपण पाहत आहोत वसंत हृदय चैत्र. तर या वसंत ऋतूमध्ये आणि विशेष करून चैत्र महिन्यामध्ये निसर्गामध्ये झाडावेलींमध्ये जे काही आपल्याला सौंदर्य दिसून येते त्या सौंदर्याचं वर्णन दुर्गा भागवत यांनी या पाठात केलेले. आता पहा, चैत्र महिन्यामधलं कडुनिंबाचं जे झाड आहे त्याचं जे सौंदर्य आहे वसंत ऋतूमधल्या चैत्र महिन्यामध्ये त्याचं वर्णन लेखिका करतायत. कडुनिंबाचं जे झाड आहे ते निळसर फुलांच्या तुऱ्याने चैत्रामध्ये भरून जात आहे. कवयित्री म्हणते कडुनिंबाचं जे झाड आहे निळसर फुलांच्या तुऱ्याने भरून गेलेलं आहे आणि त्याचा जो सुगंध आहे कडुनिंबाच्या फुलांचा तो रात्रीच्या वेळेला अतिशय मनोरम वाटतो. खराखुरा अनुभव त्या सुगंधाचा आपल्याला जाणवतो, विशेष करून जाणवतो तो रात्रीच्या वेळेला. त्याच्या शेजारी कडवट उग्र वासाचं करंजाचं झाड आहे. लेखिका वर्णन करतायत कडुनिंबाच्या झाडाचं, आता वर्णन करतायत करंजाच्या झाडाचं. कडुनिंबाचं झाड आहे त्याच्या फुलांचा रंग कसा आहे, निळसर, आणि फुलांचे येतात त्याला तुरे. तर असं हे तुऱ्याने भरलेलं कडुनिंबाचं झाड आणि त्याचा सुगंध विशेष करून अनुभवायला येतो रात्रीच्या वेळेला. दुसरं झाड आहे करंजाचं. ते चैत्रामध्ये संबंध फुललेलं असते, पूर्णपणे फुलून गेलेलं असते चैत्रामध्ये. करंजांच्या फुलांचं जे रूप आहे ते कवयित्री म्हणते अलौकिक आहे, अतिशय सुंदर. कशाची फुलं, करंजाची, अतिशय अलौकिक असं. या फुलांचं वैशिष्ट्य सांगताना कवयित्री म्हणते कोणत्या फुलांचं, करंजाच्या झाडाच्या. नखा एवढी कळी, करंजाच्या झाडाची जी कळी आहे नखा एवढी, करंजीच्या आकाराची. आपण ज्या करंजा बनवतो तशा प्रकारची, त्या आकाराची करंजाच्या झाडाची जी कळी, ते करंजीच्या आकाराची पांढरी आणि हिरवी रंगाची कळी. आणि ही कळी जेव्हा उमलते करंजाच्या झाडाची, ती कळी जेव्हा उमलली की अगदीच निराळी बनून जाते. कळी असताना वेगळी आणि तिचं फूल झाल्यानंतर आणखी वेगळी. त्या कळीच्या आतमध्ये म्हणजे त्या फुलाच्या आतमध्ये निळी जांभळी नाजूक अशी सुंदर जी कळी आपल्याला दिसते आणि तिच्या डोक्यावरती अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी दिसते. लेखिका वर्णन करतायत करंजाच्या झाडाच्या फुलाचं. सुरुवातीला वर्णन केलं कळीचं, नखा एवढी कळी. कोणत्या रंगाची, तर ही जी कळी आहे पांढरी आणि हिरव्या रंगाची. ही जेव्हा उमलते आणखीच बदलते. तिच्या आतमध्ये आपल्याला निळी आणि जांभळी अशी नाजूक सुंदर अशी कळी दिसते आणि तिच्या डोक्यावरती अर्धवर्तुळकार पांढरी टोपी दिसते. हे सौंदर्य पाहिल्यानंतर त्याचं वर्णन करताना लेखिका म्हणतायत जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्याम. बाल घनश्याम म्हणजे कोण, बालकृष्ण. टोपडे घातलेला, लहान मुलाची जी टोपी असते जन्माला आल्यानंतर काही आठवड्यात, तिला टोपडं म्हणतात. ही जी करंजाची कळी उमलते तिच्या आतमध्ये परत आपल्याला अशी एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी दिसायला लागते आणि तिच्या डोक्यावरती काय दिसते, अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी जणू आहे असं एक दृश्य दिसते. आणि त्याचं वर्णन करताना कवयित्री म्हणते, लेखिका म्हणते की जणू काही टोपडं घातलेला बालघनश्याम. इतकं सुंदर. म्हणजे जगातला सगळ्यात सुंदर जर पुरुष कोणता असेल किंवा जगातलं सगळ्यात सुंदर बाळ जर कोणता असेल
तर ते आहे गोपाळ कृष्ण, कृष्ण भगवान. असं सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला वर्णन वाचायला मिळते. घनश्याम, घणासारखा श्याम, तर तो गोपाल कृष्ण म्हणजे छोटा कृष्ण, बालकृष्ण जो आहे, तर त्याची आठवण लेखिकेला झाली त्या करंजाच्या फुलाला पाहून. इतकी फुलं आलेली असतात या करंजाच्या झाडाला. रस्त्याच्या कडेला एक करंजाच्या फुलांचा खच पडलेला असतो आणि अतिशय रमणीय सुंदर असं दिसतो. पुढे लेखिका म्हणतायत चैत्रामध्ये आणखी एक नजरेला भरणारं झाड ते म्हणजे आंब्याचं झाड. याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. आंब्याचं झाड, त्याला लागलेली फळं, ही जी त्या झाडाची शोभा आहे, तर लेखिका म्हणते त्याचं वर्णन केल्याशिवाय, आंब्या आणि फणसाचं वर्णन केल्याशिवाय चैत्र महिन्याचं खरं वर्णन होऊ शकत नाही. वसंताशी म्हणजे पौषाखेरीच हे जे आंब्याचं झाड आहे ते मोहरायला लागतं. मोहरायला लागतं म्हणजे त्याला फुलं यायला लागतात. आंब्याला जी फुलं येतात त्याला आपण म्हणतो मोहरणे, मोहर यायला लागतात. आणि मग लांब लचक देठाना, कारण हे आंब्याच्या झाडाला जी फुलं येतात ते अशी लांब लोंब्यांसारखी देठ येतात, मोहर येतात आता, आणि त्याला शेवटी आंबे धरतात, कैऱ्या धरतात. हिरव्या हिरव्या कैऱ्या, हिरवे हिरवे गोळे, ते वाऱ्याबरोबर सुंदर असे झोके घेतात. लेखिका वर्णन करतायत आंब्याच्या झाडाचं चैत्रातल्या. पौषाखेरीसच त्याला मोहर यायला लागतात आणि नंतर त्या मोहरांना पुढे काय येतात तर हिरव्या हिरव्या कैऱ्या लागतात, हिरवे हिरवे गोळे लागतात आणि वाऱ्याबरोबर ते गोळे असे झोके घेताना आपल्याला दिसतात. आता ह्या कैऱ्यांवरती चोचा मारायची कामं करतात कोण? पोपट आणि कावळे. ज्या देठांना कैऱ्या लागतात यांना चोचे मारतात. कोणते पक्षी? पोपट आणि कावळे. का? कारण ते पाहतात ते पाडाला लागलेत की नाही. पाडाला लागलेत की नाही म्हणजे काय, तर ते पिकलेत की नाही, तयार झालेत की नाही हे बघतायत, त्याच्यासाठी चोचा मारतात आंब्याच्या कैऱ्यांना. कोण? पोपट आणि कावळे. दुसरा एक अनुभव आहे कवयित्रीचा. याच आंब्याच्या झाडावरून गावाच्या बाहेरून कोकिळेचं कुहू कुहू आपल्याला ऐकायला येते. कुजन ऐकायला येते. कुजन म्हणजे बोलणे. कोणाचे बोल? कोकिळेचे. कोणत्या झाडावरून? आंब्याच्या. कुठून? गावातली आंब्याची झाडं नाही, गावाबाहेरची. कारण हे कोकिळ जो पक्षी आहे ना, अतिशय लाजाळू शर्मिला पक्षी आहे. तो माणसांच्या वावरामध्ये फारसा थांबत नाही. म्हणून गावाच्या बाहेर जे आंब्याची झाडं आहेत त्या झाडांवरून चैत्रामध्ये आपल्याला कोकिळेचं कुजन ऐकायला येते. कैऱ्या एकदा जुन्या झाल्या की एकीकडे जुनी पानं गळायला लागतात. कैऱ्या जेव्हा लागतात तेव्हा जुनी पानं गळायची वेळ सुरू होते. आणि असं जरी असलं तरी ते झाड वृक्ष वाटत नाही, कारण एकीकडे मोहर आलेले असतात, आंबे लागलेले असतात आणि त्याच वेळेला त्यांची जुनी पानं गळायला सुरुवात होते आंब्याच्या झाडाची. आणि मग चैत्रामध्ये नवीन पालवी येते. घोसच्या घोस पालवीचे लागतात आंब्याला. नवीन, जुनी गळून जातात आणि नवीन पालवी येते. आता आंब्याच्या झाडाला नवीन पालवी आणि त्याच्यात ते आंबे लागलेले, कैऱ्या लागलेल्या आणि ते झोके घेतात. ही सगळी प्रक्रिया मागामध्ये सुरू होते. पासे पुढे बदल घडत जातात आणि चैत्रामध्ये मग मोहरांच्या झुपक्याने भरलेलं आणि सुगंधाने दरवळलेले ते झाड, ते सुंदर आहे की आत्ताचं चैत्रातलं झाड सुंदर आहे, हा निर्णय करणं लेखिका म्हणते कठीण आहे. कठीण आहे म्हणजे असं, तेव्हाही झाड अतिशय सुंदर आणि आताही झाड अतिशय सुंदर असतं. कशाचं? आंब्याचं.
सुरुवातीलाच लेखिकेने म्हटलेले आहे की वसंत ऋतूचं वर्णन करताना किंवा चैत्र महिन्याचं वर्णन करताना 2 झाडांचं वर्णन केल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. आता ही 2 झाडं कोणती? एक आंब्याचं झाड आणि दुसरं फणसाचं झाड. आता या फणसाच्या झाडाबद्दल लेखिका म्हणतायत त्याची पालवी आहे ना, ती फारशी नजरेत भरणारी नसते, म्हणजे आपल्या नजरेला सुंदर वाटणारी नसते. तरी पण ती टवटवीत मात्र नक्कीच असते. कशाची पालवी? फणसाच्या झाडाची पालवी. फार सुंदर पानं त्याला नाही आहेत, तरी पण त्यांची जी टवटवी पानांची ती मात्र नजरेत भरते. या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, फणसाच्या झाडाचं, की पायापासून डोकीपर्यंत त्याला फळं लागतात आणि ती मात्र नजरेत भरतात. कोणत्या झाडाची फळं? फणसाच्या. कुठून लागतात? पायापासून डोकीपर्यंत. हे जे फणसाचं झाड आहे याला फुलं लागत नाहीत, फुलं धरत नाहीत. मग हे फळं लागण्याची प्रक्रिया कशी होते त्याचं वर्णन लेखिकेने केलेलं आहे. पौष आणि माघामध्ये या झाडाला असे हिरवे कोके यायला लागतात. फणसाचे झाड सुरुवातीला येतात हिरवे कोके, फुगीर मिरची सारखे. ही फुगीर मिरची असते तसे ते कोके ह्या फणसाच्या झाडाला लागतात. कोणत्या महिन्यामध्ये? पौष माघामध्ये. आणि नंतर मग हा कोका जो असतो तो एक एक असा दुभंगतो. 2 बाजू त्याचे होतात. वरचं जे टर्फल असते कोक्याच्या वरचं तपकिरी होऊन गळून पडतंय. आता हे टर्फळ वरचं गळून पडलं की मग हिरवी गुबगुबीत अशी तुकतुकीत असं ते फणस त्या कोक्याच्यातलं ते दिसायला लागतंय. आधी येतो कोका, त्याच्यावर असतं एक काय असतं, एक फुगीर टर्फळ असते. कोका फुगीर असतो, त्याच्यावर टर्फल असते, फुगीर असते. नंतर ते दुभंगून जाते, त्याच्या 2 बाजू होतात आणि मग ते गळून पडते. ते जेव्हा वरचं टर्फल गळून पडते तेव्हा आतमध्ये असं गुळगुळीत तुकतुकीत फणस आपल्याला दिसायला लागतं. आता काही दिवसांनी म्हणजे टर्फळ गळून गेले, आतलं ते तुकतुकीत गुळगुळीत फणस दिसायला लागले. आता काही दिवसांनी त्या फणसावरती खसखशीच्या आकाराचे बारीक बारीक दाणे दिसायला लागतात. खसखस जे असते लहान दाणे, तसे दाणे दिसायला लागतात त्या गुळगुळीत फणसावरती छोट्या. नंतर हे दाणे जे असतात ते वाढायला लागतात आणि त्याचं तंतूत रूपांतर होतंय. केळीसारखे असे तंतू लांब लांब त्या दाण्यांपासून व्हायला लागतात. आता हे जे तंतू बनले की त्याच्यानंतर आणखी एक प्रक्रिया सुरू होते. त्या तंतूंच्या खाली असे काटे वाढायला लागतात आणि ते काटे पूर्ण वाढायला आले की वरचे जे तंतू आहेत किडीसारखे ते गळून पडतात. आणि मग आता एकदा ते तंतू गळून पडले, काटे वाढले त्या फळावर की मग संपूर्ण अवयवाने युक्त असं ते मुसुंबेच्या आकाराचं फणस तयार होतंय. ही प्रक्रिया आहे फणसाचं फळ तयार होण्याची. आणि ही फणसं कधी कधी बुंद्यापासून, काही झाडांना अगदी बुंद्यापासून म्हणजे काही तर फणसं अर्धी मातीत पण गाडली जातात. इथून सुरुवात होते वरपर्यंत. असं हे फणसाचं झाड, त्याचं वर्णन या ठिकाणी लेखिकेने केलेले आहे. लेखिका दुर्गा भागवत या वसंत ऋतूतील चैत्र महिन्यातील निसर्गाच्या सौंदर्याचं वर्णन करत आहेत. रूप रस गंधमय अशा या चैत्र मासाची शोभा लेखिका म्हणतायत झाडावर बांधल्या जाणाऱ्या घरट्यांशिवाय पूर्णत्वास जात नाही. चैत्र मासाची खरी शोभा जी ती लेखिका म्हणतायत की झाडावर जे पक्षी घरटी बांधतात त्या घरट्याने पूर्णत्वास येते.
हा जो चैत्र मास आहे तो कसा आहे? रूप, रस आणि गंधमय. चैत्र महिन्यामध्ये आपल्याला सगळीकडे झाडं, वेली ज्या आहेत त्या बहरलेल्या, सौंदर्याने बहरलेल्या दिसतात, म्हणून तो रूपमय आहे. झाडांना फुलं लागलेली असतात, फळं लागलेली असतात, तो रसमय आहे. आणि वातावरणामध्ये या फुलांचा आणि फळांचा गंध पसरलेला असतो. असा हा चैत्र मास, रूप, रस, गंधमय. आणि या चैत्र मासाची खरी शोभा जर कोण वाढवत असेल तर ती आहेत पक्ष्यांची झाडांवर बांधलेली घरटी. आता ही जी घरटी आहे ती ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. कशी आहेत घरटी? लोंबत्या आकारांची, वाटोळी चेंडूसारखी, पसरट गोल, काळी किंवा कबरी. त्या घरट्यांचं, पक्ष्यांच्या घरट्यांचं वर्णन लेखिका करतायत. ही जी घरटी झाडांवरती लागलेली असतात ती घरटी काही लोंबत्या आकाराची असतात, काही वाटोळी चेंडूसारखे असतात, काही पसरट गोल असतात, तर काही काळी आणि कबरी रंगाची अशी ही घरटी असतात. आता ही घरटी पाहिल्यानंतर लेखिका म्हणतायत की ही घरटी म्हणजेच वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे. चैत्र महिन्यामध्ये झाडांवरती बांधल्या जाणाऱ्या घरट्यांना लेखिकेने उपमा दिलेली आहे विरामचिन्हांची. वसंताच्या चित्रलिपीतील हे विरामचिन्हे कोणत्या लिपीतले आहेत? वसंताच्या चित्रलिपीतील, असं लेखिका म्हणतात. आता चैत्रामध्ये तर सगळीकडे आपल्याला निसर्ग सौंदर्य दिसतंय. नवनिर्मितीचा उल्हास आपल्याला भरलेला सगळीकडे दिसतो. आणि त्याच्यामध्ये सौंदर्यामध्ये भर घालणारी आहे ती पक्ष्यांची घरटी. लोभस आकारांची, कबरी काळ्या रंगाची, पसरट गोल, लोंबत्या आकारांची, वाटोळी चेंडूसारखी, ही वेगवेगळी घरटी अतिशय रमणीय अशी ती दिसतात. ही घरटी म्हणजेच लेखिकेला चित्रलिपी वाटते. चित्रलिपी वाचायला खूप अवघड असते. ते ह्या चित्रलिपीतल्या, वसंताच्या चित्रलिपीतील ही जी पक्ष्यांची घरटी आहेत ती विरामचिन्हे आहेत, असं लेखिकेला वाटतं. आता विरामचिन्हांचा अर्थ काय होतो? वाचन करत असताना, लेखन करत असताना, बोलत असताना आपण ज्या ठिकाणी अल्पसे थांबतो त्याला म्हणतात विरामचिन्ह. जेव्हा आपण चैत्र महिन्यामध्ये निसर्ग सौंदर्य निहाळत असतो, अशा वेळेला जेव्हा आपली नजर घरट्यावर जाते पक्ष्यांच्या, तेव्हा आपण क्षणभर का होईना त्या ठिकाणी थांबतो, विस्मयचकित होतो घरट्यांना बघून. हा निसर्गाचा चमत्कार पाहिल्यानंतर आपण अचंबित होतो आणि म्हणून त्या ठिकाणी, त्या घरट्यांच्या ठिकाणी क्षणभर आपली नजर खिळून जाते, थांबून जातो आपण. म्हणूनच लेखिकेने त्या घरट्यांना, पक्ष्यांच्या घरट्यांना वसंतातल्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हटलेली आहेत. हे जे घरटे आहेत ते आपल्याला गुंतून ठेवतात. म्हणून लेखिका म्हणतायत की ती वसंताच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे आहेत. काय? पक्ष्यांची घरटी. शेवटी लेखिका म्हणतायत माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो. निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा
लेखिका म्हणतायत, मला या स्थूल विरामचिन्हांकडे पाहायला जास्त आवडते. निसर्ग विराट आहे, अफाट आहे. या निसर्गामध्ये अमाप असं, अफाट असं सौंदर्य भरलेलं आहे. या संपूर्ण निसर्गाचं दर्शन आपण करू शकत नाही, तेवढी क्षमता आपल्यामध्ये नाही आहे. इतका गोडवा सृष्टीमध्ये भरलेला आहे. अशा वेळेला लेखिका म्हणतात, माधुर्याचा हा थेंब या विराट निसर्गामधील अफाट भरलेल्या गोडव्यापैकी एक अल्पसा असा आपला तो अनुभव. त्या घरट्यांकडे पाहिल्यानंतर जे सौंदर्य आपल्याला जाणवतंय, तो जो अनुभव आहे, तो जो गोडवा आहे, तो माधुर्याचा एक थेंब म्हणजे अल्पसा तो अनुभव जो आहे, अभिरुचीला पुरेसा वाटतो. सौंदर्याची आपली जी आवड आहे, तिचा अनुभव आपल्याला त्या अल्पशा अनुभवातून, सौंदर्याच्या अनुभवातून घेता येतो. आणि लेखिका म्हणतायत, मला तो पुरेसा वाटतो. कारण ह्या निसर्गाला वाचणं, निसर्गाला समजून घेणं, निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा, म्हणजे ह्या निसर्गाला अनुभवणं किंवा संपूर्ण निसर्ग आपल्याला कळणं खूपच अवघड आहे, नव्हे तर अशक्य. अशा वेळेला लेखिका म्हणतायत, चैत्रामध्ये झाडांवरती बांधली जाणारी ती जी घरटी आहेत, त्यांचा आस्वाद आपण घेतला, त्या सौंदर्याचा आपण आस्वाद घेतला, तरी आपल्याला एक अनोखा आनंद त्यातून मिळतो. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो.